कोल्हापुरातील भारतनगर इथल्या साळुके पार्क या ठिकाणी धम्मचक्र बुद्ध विहारच्या वतीनं जयंती साजरी करण्यात आली. बुद्ध विहाराचे अध्यक्ष सोमनाथ घोडेराव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. त्यांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवन प्रवासावर प्रवास टाकला. या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी त्रिशरण पंचशील ग्रहण केलं. यावेळी माजी उपमहापौर भूपाल शेटे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, प्रकाश अंगरखे, मल्हार सेनेचे अध्यक्ष बबन रानगे, शिवाजी विद्यापीठ इथल्या केमिस्ट्री विभागाचे विभाग प्रमुख कैलास सोनवणे, मीरा घोडेराव, तेजल घोडेराव, विमल अंगरखे, मंगल वैदू, यशोदा वैदू, दुर्गा वैदू आदी उपस्थित होते. बुद्ध गार्डन संवर्धन विकास संघाच्या वतीनं बुद्ध गार्डन इथं बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कामगार विभाग संचालनालयाचे कोल्हापूर विभागीय सहसंचालक विनोद बारमाटे यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर डॉक्टर अरुण धुमाळे आणि खगोल अभ्यासक किरण गवळी यांच्या उपस्थितीत सामूहिक त्रिसरण पंचशील वंदना ग्रहण करण्यात आली. सुनीता बारमाटे यांनी बुद्धगीत सादर केलं. सेवानिवृत्त मुख्याध्यापक SD कांबळे, विनोद बारमाटे, अरुण धुमाळे, रघुनाथ मांढरे, किरण गवळी, देवदास बनकर यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी उपासक आणि उपासिकांचा सत्कार संघाचे अध्यक्ष सुखदेव बुद्धाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बबनराव रानगे, RS पांडे, संजय मधाळे, दयानंद शेडगे, दिलीप गवळी, उत्तम इनामदार, प्रवीण बनसोडे, संजय गुदगे, शोभा बुद्धाळकर, ज्योती जोगडे, मंगल शेडगे, उज्ज्वला चंदनशिव, राजर्षी मधाळे, सविता नागटिळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.